नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान पाठ 10 अवकाश मोहीम यावरील स्वाध्याय बघणार आहोत। पण विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पाठ क्रमांक 10 अवकाश मोहीम। त्यामध्ये दिलेला प्रश्न पहिला, दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करायची आहे। त्यामध्ये अ आहे, कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढवल्यास त्या उपग्रहांची स्पर्श रेषेतील गती रिकामी जागा होते तर काय कमी होते। आ, मंगळयानाच्या सुरुवातीचा वेग हा पृथ्वीच्या रिकामी जागापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे। मुक्ती वेग। तर बघा प्रश्न दुसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते ठरवून त्यांचे स्पष्टीकरण लिहा। अ, एखाद्या यानाला पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या प्रभावातून बाहेर पाठवायचे असल्यास त्याचा वेग मुक्ती वेगापेक्षा कमी असावा लागतो। उत्तर, हे विधान चूक आहे। स्पष्टीकरण, ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ व वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात। मुक्तिवेगाच्या या व्याख्येवरून वरील विधाने चूक आहे हे स्पष्ट होते। आ, चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे, हे विधान बरोबर आहे। स्पष्टीकरण, वस्तूच्या पृथ्वीवरील मुक्तिवेग vc बरोबर स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला 2gm1/r1 vc 2gm2/r2 व चंद्रावरील मुक्तिवेग आहे vc 2/vc1 बरोबर आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणजे आपल्याला वर्ग रूट दिलेला आहे, तर वर्ग रूट मध्ये दिलेला आहे m2/m1 गुणिले r1/r2। आता m1/m2 बरोबर 81 व r1/r2 बरोबर 3.7, म्हणजे हे विधान बरोबर आहे। नंतर बघा, एक विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो, हे विधान बरोबर आहे। स्पष्टीकरण, उपग्रहावर कार्य करणारे अभिकेंद्री बल mvc2/r+h, उपग्रहावर कार्य करणाऱ्या पृथ्वीचे गुरुत्वीय बल gmm r+h ब्रॅकेट कंप्लीट 2, म्हणजे m बरोबर उपग्रहाचे वस्तुमान, vc बरोबर उपग्रहांच्या स्पर्श रेषेतील वेग, h बरोबर उपग्रहांची पृथ्वी पृष्ठापासूनची उंची, m बरोबर वस्तूचे वस्तुमान, r बरोबर पृथ्वीची त्रिज्या, g बरोबर गुरुत्वीय धिराग। अशा प्रकारे हा फॉर्म्युला दिलेला आहे। यावरून h चे मूल्य बदलल्यास vc चे मूल्य बदलते हे दिसून येते, म्हणजे एका विशिष्ट कक्षेतील परिभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेळ द्यावा लागतो। नंतर बघा, ई, उपग्रहांची उंची वाढविल्यास त्याचा वेगही वाढतो, हे विधान चूक आहे। vc बरोबर स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग रूट मध्ये दिलेला आहे gm/r+h। या वस्तूवरून h चे मूल्य वाढवल्यास vc चे मूल्य कमी होते हे दिसून येते, म्हणजे उपग्रहांची पृष्ठपासूनची उंची वाढवल्यास त्यांचा वेग कमी होतो। अशा प्रकारे नंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? उपग्रहांच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण कसे करतात? तर बघा उत्तर, पृथ्वीच्या नियमित कक्षेत परिक्रमा करणारे मानवनिर्मित उपक्रम म्हणजे कृत्रिम उपग्रह होय। हे उपग्रह सौर ऊर्जेवर चालतात आणि त्यांच्यासाठी उपग्रहावर सौर पंख बसवलेले असतात। कृत्रिम उपग्रहावर संदेशग्राहक आणि प्रसारकही असतात आणि त्याद्वारे हे कृत्रिम उपग्रह कार्य करतात। कृत्रिम उपग्रहांच्या कार्यानुसार त्यावर विविध उपकरणे बसवलेले असतात। कार्यानुसार उपग्रहांचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात। पहिलं, हवामान उपग्रह। हे उपग्रह हवामानविषयक सर्व बाबींचे सतत आढावा घेतात। तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, ढगांची स्थिती व विविध गोष्टींची माहिती मिळवून हे कृत्रिम उपग्रह ती माहिती पृथ्वीकडे पाठवतात। या माहितींचा उपयोग करून हवामानाला अंदाज व्यक्त केला जातो। दुसरं, दळणवळण उपग्रह। जगाच्या कोणत्याही भागाशी विपरीत संपर्क साधण्यासाठी आज दूरध्वनी, मोबाईल व
नाटकीय दळणवळण ही साधने वापरली जातात। हे दळणवळण आकाशातील अनेक कृत्रिम उपग्रह एकत्रितरित्या सुबलतेने घडवून आणतात। त्यामुळे जगात आता आपण कोणाशीही कधीही संपर्क साधू शकतो व छायाचित्रे, ध्वनिफिती आणि ईमेल क्षणार्धात पाठवू शकतो। तिसरं, ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह हे उपग्रह आकाशवाणी व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रत्यक्ष त्याच क्षणी प्रसारित करण्याचे कार्य करतात। त्यामुळे जगभरातील घडामोडी, कार्यक्रम, घटना, क्रीडा सामने प्रत्यक्ष त्याच क्षणी घरबसल्या पाहता येतात। तसेच माहितींचे, बातम्यांचे जलदरित्या आदान-प्रदान होते। दिशादर्शक उपग्रह हे कृत्रिम उपग्रह भूजल, वायू, वाहतुकीचे नियंत्रण व सुसंचालनासाठी अत्यंत उपयुक्त असतात। हे उपग्रह पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक स्थानांचे अक्षांश व रेखांश अचूकपणे निश्चित करतात। मोबाईलमध्ये नकाशे व रस्ता दाखवण्याचे नकाशे व दिशादर्शक उपग्रहामुळेच कार्य करतात। पाचवा, सैनिक उपग्रह संरक्षण आणि लष्करी दृष्टिकोनातून पृथ्वीवरील विविध ठिकाणांची माहिती मिळवणे, विशिष्ट सीमारेषावरील शत्रूंच्या हालचालींचे सतत निरीक्षण करणे, प्रेक्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे, आपल्या क्षेपणास्त्रांना दिशा दाखवणे इत्यादी विविध कार्ये हे उपग्रह करतात। पृथ्वी निरीक्षक उपग्रह पृथ्वीची अद्ययावत रिअल टाइम माहिती नियमितपणे मिळवणे, सर्वांशी निरीक्षण करीत राहणे, माहितींचे संकलन व त्या आधारे साधनसंपत्तीचा शोध आणि व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या घटनांचे सतत निरीक्षण व त्यामधील बदलांचा वेध घेणे इत्यादी अनेक कार्ये हे उपग्रह करतात। अन्य कार्ये व कार्याव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्यासाठी उपग्रह पाठवले जातात। त्यात शैक्षणिक उपग्रह भारताचा NDUSAT नकाशे बनवणारा, उदाहरण भारताचा CARTOSAT दुर्बीण, उदाहरण हबल, मानवाला अवकाशात संशोधनासाठी अल्प ते दीर्घकालीन वास्तव करू देणारा उपग्रह, उदाहरणार्थ अवकाश स्थानक यांचा समावेश होतो। वरील विविध यावरून उपग्रहांचे महत्त्व कक्षात येते। उपग्रहांची भ्रमणकक्षा म्हणजे काय? कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षेच्या वर्गीकरण कक्षाच्या आधारे व कसे केले जाते? उदाहरणार्थ उपग्रहांची भ्रमणकक्षा म्हणजे उपग्रहाच्या पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा मार्ग होय। कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षेचे 3 प्रकारे वर्गीकरण करता येते। त्याची ही आकृती दिलेली आहे। उपग्रहांच्या विविध कक्षा, निम्न कक्षा, मध्यम कक्षा, उच्च कक्षा। तर बघा, भ्रमणकक्षेचे स्वरूप उपग्रहांची भ्रमणकक्षा ही वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असू शकते। भ्रमणकक्षेच्या पृथ्वीच्या विषुववृत्तांशी कोन कृत्रिम उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताला समांतर किंवा कोन करणारी असू शकते। भ्रमणकक्षेची उंची कृत्रिम उपग्रहांची भ्रमणकक्षा भूपृष्ठापासून किती उंचीवर आहे त्यानुसार भ्रमणकक्षेचे 3 उपप्रकार पडतात। पहिलं, उंच कक्षा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,780 किलोमीटर किंवा अधिक उंचीवरील कृत्रिम उपग्रहांना उंच कक्षा उपग्रह म्हणतात। मध्यम कक्षा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर या उंची दरम्यान वसलेले उपग्रहांना मध्यम कक्षा म्हणतात। नंतर बघा, ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाही? भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा आहे अक्ष पृथ्वीचे दैनिक परिवलन, विषुववृत्त, भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा। उत्तर, ज्या उपग्रहांची भ्रमणकक्षा विषुववृत्ताला प्रतलात पृष्ठभागापासून 35,780 किलोमीटर अंतरावर असते। तसेच उपग्रहांची भ्रमणगती या पृथ्वीचे दैनिक परिवलन गती यांची दिशा एकच असते। या उपग्रहांच्या भ्रमणांचा आवर्तकाल पृथ्वीच्या परिवलनांच्या आवर्तकाला एवढा 24 तास असतो। असा उपग्रह पृथ्वीवरील निर्देशांकांच्या दृष्टीने स्थिर असल्याने त्या भूस्थिर उपग्रह म्हणतात। हे उपग्रह कधीही
ध्रुवीय प्रदेशावरून जात नाहीत, तर विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात. त्यामुळे भूस्थिर उपग्रह ध्रुवीय देशांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाहीत. नंतर उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? ISRO ने बनवलेल्या एका उपग्रह प्रक्षेपाच्या बाह्य आराखडा माहितीसह स्पष्ट करा. बघा, हे आहे वरचं उपग्रह ठेवण्याची जागा. दुसरं आहे द्रव्य इंधनावर काम करणारा चौथा टप्पा. तिसरं घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा. हे आहे द्रव्य इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा. घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा. बघा, हे आहे घन इंधनावर काम करणारे सुरुवातीचा डेटा पुरवणारे इंजन. अशा प्रकारे लिहून घेऊ. याचं उत्तर आहे उपग्रहाला अवकाशात एका ठराविक कक्षेपर्यंत वाहून नेण्याचे काम उपग्रह प्रक्षेपक करतो. उपग्रह प्रक्षेपकाला अंतराळात अवकाशात जाण्यासाठी निश्चित वेग व्हेलॉसिटी किंवा डेटा थ्रस्ट लागतो. उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची उंची, प्रक्षेपकाचे स्वतःचे वजन व इंधनाचे वजन यावर प्रक्षेपण वेग व डेटा या बाबी अवलंबून असतात. त्यानुसारच प्रक्षेपकाचा आराखडा ठरवला जातो. सुरुवातीच्या काळात एकच सलग प्रक्षेपक बनवला जाईल, मात्र इंधन, गती आणि डेटा यांच्या पर्यायात उपयोग करण्यासाठी प्रक्षेपकाचे वजन टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रयत्न केला गेला व त्यानुसार पुढे टप्प्याटप्प्याने प्रक्षेपक वापरले जाऊ लागले. इस्रो PCLV 4 टप्प्यांचा प्रक्षेपक बनवला आहे. त्याचा आराखडा पुढील आकृतीत स्पष्ट केला आहे. बघा, आहे आपलं उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे? बघा, सुरुवातीचे उपग्रह प्रक्षेपक एकाच टप्प्याने सलग असत, मात्र यामुळे त्यांचे वजन व इंधन खर्च जास्त होत असे. मात्र आता एकाहून अधिक टप्पे असलेल्या प्रक्षेपकाच्या प्रवासादरम्यान जसजशी ठराविक उंची व गती प्राप्त होत जाते तसे इंधनही संपत जाते. अशा इंधन संपलेल्या टाक्या प्रक्षेपकापासून विलग होत जातात व पृथ्वीवर पडतात. त्यामुळे प्रक्षेपकाचे पुढील टप्प्यात वजन कमी झाल्याने प्रक्षेपक अधिक वेगाने व तुलनेने कमी इंधन वापरून प्रवास करू शकतो. या फायद्यामुळे आता बहुतेक सर्व प्रक्षेपक हे एकाहून अधिक टप्पे असलेले बनवले जाणार. IRNWS NSATIRS निर्देशक उपग्रह, हवामान उपग्रह, पृथ्वी निरीक्षक उपग्रह, अक्षांश रेखांश निश्चित रेखाने हवामानाचा अंदाज, पृथ्वी निरीक्षण. अशा प्रकारे तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला पाठ होता 10 अवकाश मोहीम यावरील आपण स्वाध्याय बघितला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.